आज आपल्याबरोबर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुप्रिया वागधरे आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार मॅडम, गुहागर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं संपूर्ण नाव, शिक्षण आणि कोणत्या पक्षाकडून उभे आहात ते जरा माहिती द्या. माझं नाव ॲडव्होकेट सुप्रिया सुरेश वागधरे. माझं शिक्षण BCom LLB आणि मी नगराध्यक्षासाठी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. अपक्ष का उभं राहिलं? अपक्ष उभं राहण्याचं कारण म्हणजे एक थोडासा सामाजिक प्रयोग करावा असं माझ्या थोडंसं मनात आलं. कारण निवडणूक ही पक्षविरहित आणि समाजविरहित कशी काय होऊ शकते, समाज त्याला कितपत साथ देते, म्हणजे एक नवीन चेहरा, उच्च शिक्षित उमेदवार याला समाजाचा पाठिंबा मिळतोय का हे बघण्यासाठी मी उभी राहिलेली आहे. कुठल्या पक्षाकडनं वगैरे प्रयत्न केले नव्हते? नाही केलेले. नाही केले. गुहागरसाठी तुमचं व्हिजन काय आहे आता? गुहागरमध्ये ज्या समस्या आहेत, कारण मी गुहागरला खूप जवळून बघते, त्याच्यामुळे त्याच्या ज्या समस्या आहेत की जे आपल्या मेन म्हणजे खड्डेमय रस्ते आहेत, सांडपाण्याची सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे आणि 24 तास मुबलक स्वच्छ पाण्याचा पुरवठा तोही नाही आहे. तर या काही गोष्टी आहेत त्या मला करायचा विचार आहे. आणि सगळ्यात मेन समस्या म्हणजे आपल्याला लागलेली CRZ. तर CRZच्या ज्या जाचकटी आहेत त्या शिथिल कशा करता येतील, तर त्यासाठी मला जास्त प्रयत्न करायचे आहे. पण त्याबाबत काय तुमचा अभ्यास आहे का? अभ्यास आहे, पण त्याच्यासाठी सामूहिक लढा गरजेचा आहे. सामाजिक आणि कायदेशीर या दोन्ही बाजूने विचार करणे गरजेचं आहे. कारण CRZ जसं आहे तसंच महाबळेश्वरला फॉरेस्टच्याही कायदेशीर मर्यादा आहेत, पण तरीही महाबळेश्वरमध्ये पर्यटनाला खूप चालना मिळालेली आहे. मग गुहागरमध्ये तसं होत नाही आहे. तर का होत नाही आहे, तर त्या दृष्टीने थोडा माझा अभ्यास आहेही. पुढे निवडून आलो तर त्या बाजूने मी आणखीन विचार करेन. तुमचं बालपण गुहागरातच गेलेलं आहे. हो, पण आपल्याला ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे? पाणी म्हणा, वीज. त्या पुरेशा नाही आहेत. कारण पूर्ण भागामध्ये आपल्याला 24 तास पाणीही नाही आहे. पाण्याच्या समस्या अजूनही आहेत आणि आत्ता रस्तेही आपण बघतोच. आत्ताच तुम्ही बोललात की गुहागर शहरात पाण्याची जरा कमतरता जाणवते, तर त्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय उपाययोजना केल्या तर पाणी आपल्याला मुबलक शहराला मिळेल? आपल्याकडे मोडकागरच्या धरणाला मुबलक पाणी पुरवठा आहे त्या धरणाचा. तर मग आत्ता काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी योजनांचा विचार चालू आहे, पण ते काम पूर्णत्वाला गेलेलं नाही. तर ते का गेलं नाही आहे याचा पाठपुरावा मी नक्की करेन. रस्त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं? रस्त्याबाबत म्हणायचं झालं तर रस्त्याचं कामकाज जे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, ते जर नगरपंचायतकडे वर्ग केलं तर मग नगरपंचायतच्या निधीचा वापर करून त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात येते. त्यासाठी जास्त लक्ष देईल. आत्ता या निवडणुकीसाठी काही वचननामा तुम्ही काढलायत का? हो, काढलाय. काय आहे वचननाम्यामध्ये माझे पॉईंट्सच हे आहेत की पाण्याचा स्वच्छ पुरवठा, खड्डेमय रस्त्यातून चांगल्या रस्त्यांकडे जाणं हे एक आहे, आणि दुसरं आहे महिला सक्षमीकरण. याची खूप गरज आहे. त्यासाठी काय? ॲक्च्युली सामाजिक कार्य मी 2015 पासून जवळजवळ करते, कारण मी महिला दक्षता कमिटीवर आहे तेव्हापासून. त्याच्यामुळे महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या जे काय म्हणता येईल आपल्याला, म्हणजे ते प्रॉब्लेम्स मी खूप जवळून बघितले. गरजा आहेत किंवा ते प्रॉब्लेम्स मी जवळून बघितले, ते स्वतः हाताळले. त्याच्यामुळे त्यांच्या एक लहान मुलं म्हणा, महिला म्हणा किंवा वयोवृद्ध लोक, त्यांना आपल्या कायदेशीर हक्कांची जाणीव नाहीये, ती करून देणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतंय. कारण आज त्यांना आपल्या अधिकाराचीही जाणीव नाहीये. तर हे कुठंतरी मी करून देऊ शकते. म्हणजे मला ठाम विश्वास आहे की मी हे करू शकते. मला त्याच्यावर भर द्यायचा आहे. परत एक आपण म्हणायला गेलं तर आपल्याकडे एकमेव क्रीडांगण आहे. फक्त एक क्रिकेटची मॅच होईल असं क्रीडांगण आपल्याला आवश्यक नाहीये. तर तिथं सर्व प्रकारच्या मॅचेस झाल्या पाहिजेत. असं एक सुसज्ज क्रीडांगण हवंय आपल्यासाठी. त्याची व्यवस्था म्हणजे मी करेन. तसंच बघायला गेलं तर एक जलतरण, आपल्या काहीतरी फायर सेवा याही काही नाहीये. तर त्या दृष्टीने मी प्रयत्न करेन. जलतरण काय, आपल्याकडे तलाव बरेच आहेत. प्रत्येक देवस्थानच्या इथे जवळजवळ तलाव आहे. त्यांचं सुशोभीकरण केलं तरी ते होऊ शकेल. मग तरीही ते होऊ शकतात. मग त्या विषयाकडे जरा लक्ष देता येईल, जे आतापर्यंत कोणी दिलेलं नाहीये. अजून काय वचननाम्यात? अजून एक CRZचा आहे, जो पॉईंट मी मगाशीच सांगितला आहे की तिथं आपल्याला थोडंसं शिथिलता आणता येईल. आणि दुसरं एक महत्त्वाचा विषय म्हणजे आज सगळीकडे चर्चा होते ती DPची. तर त्या संदर्भात मला एवढंच म्हणायचं आहे की जर चिपळूण नगर परिषदेचा DP अजून फायनल झालेला नाहीये, तर गुहागरचा DP फायनल करण्याची घाई का, आणि तो फायनल करताना शहरवासियांना विश्वासात का घेतलं नाहीये,
तर त्या बाबतीत काही करता येतंय का, त्याकडे मी लक्ष देईन. कारण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याचा आत्ता भाष्य करणं मी चुकीचं आहे की मी काय करू शकते. पण प्राथमिक काय अशा आयडिया असतील ना की काय केलं तर काय होऊ शकतं? आता आपल्या गुहागरसारख्या अशा ठिकाणी कुठलेही प्रकल्प नसल्यामुळे एक एनरॉन पेटेब्रेक असं वगळलं तर इथे रोजगारासाठी काय नाही, तर रोजगारासाठी काय करू शकाल तुम्ही? मुळात म्हणजे आपल्या भागातील तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी काहीच नाही आहे. म्हणजे सुसज्ज अभ्यासिका पाहिजे तसंही नाही आहे, किंवा स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केंद्र नाही आहे जे बाकीच्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे आपली मुलं खूप मागे पडतात. तर त्यासाठी काही करता येईल का? कारण त्याच्यातून आपसुकच रोजगार निर्मिती होणार आहे. तर त्यासाठी मी प्रयत्न करायचा माझा विचार आहे. 10वी-12वी नंतर सुद्धा CETचे वगैरे इथे क्लासेस नाहीतच की? काहीच क्लासेस नाही आहेत. मग तेच, कारण मुलांना 10वी-12वी नंतर नक्की जायचं कुठे याबाबतच ते अनभिज्ञ असतात. त्यांच्यामुळे त्यांना घरातूनही, काही लोकांना घरातूनही तसं मार्गदर्शन मिळत नाही आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीत त्या मुलांना मार्गदर्शन मिळण्यासाठी तसे मार्गदर्शन केंद्र असणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने जे प्रयत्न करता येतील तेवढे मी प्रयत्न करणार आहे. आत्ताच्या निवडणुकीत ह्याच्यात नगरपंचायतमध्ये नगरसेविका जास्ती आहेत, तर महिलांसाठी वगैरे काय असं तुमच्या डोक्यात आहे का, काय करावं? आता ते महिला आरक्षण पडल्यामुळेच त्या हां, महिला पडलंय जास्त आरक्षण. उतरलेल्या हां, आहेत. बरोबर आहे. सगळीकडे महिला समान अधिकारावर आता आहेत हे आपल्या ह्याच्यातून दिसून येते. नगराध्यक्षाच्या उमेदवारही सगळ्या महिलाच आहेत. तर महिलांसाठी म्हणजे आपल्याकडे बचत गटांचं प्रमाण आहे, पण माझ्या मते ते थोडंसं कमी असेल तर ते वाढवण्याकडे आणि त्यांना जास्तीत जास्त आर्थिक पाठबळ कसं देता येईल की त्या रोजगाराकडे, त्यांच्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. म्हणजे महिलांना पण काम मिळेल, त्यांच्याबरोबर इतर लोकांनाही काम मिळेल, याकडे मी जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मी मतदारांना सांगू इच्छिते, माझी निशाणी आहे फळा. मला स्वतःला आत्मविश्वास आहे की मी प्रचंड मताने निवडून येऊ शकते, पण यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा. संविधानाने आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याचा सगळ्यांनी वापर करा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी नक्कीच तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन. परत एकदा ऐका, माझी निशाणी आहे फळा. जय हिंद.